नीट 2025 ची एक्झाम दिली असेल, नीटच्या रिझल्ट मध्ये तुम्ही क्वालिफाय असाल आणि तुमचं एक ड्रीम असेल की तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेटची काउन्सिलिंग करून कॅटेगरीच्या फीस मधून किंवा जे काही मुलींसाठी फ्री एज्युकेशन आहे ना 2024 पासून त्याच्या थ्रू राज्यामध्ये एक प्रायव्हेट बीएमएस चं कॉलेज ऍडमिशन साठी घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक असा डाऊट आहे की आता आम्ही नीट एक्झाम तर क्वालिफाय झालो पण आम्हाला प्रायव्हेट कॉलेजमधून बीएमएस करण्यासाठी कॅटेगरीनुसार किती रँक हवा जेणेकरून की आम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँक तुम्हाला जे आहे ते 2025 ला एक बीएमएस चं कॉलेज मिळू शकतं आणि मागील वर्षी जे आहे ते सर्वात कमी कट ऑफचं कॉलेज कोणतं होतं जेणेकरून की तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी किंवा मग तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुमच्या किती ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला जे आहे ते सीट या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो रँक मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ना तो लास्ट इयरला ऑफिशियल गव्हर्नमेंटनं जी एक कट ऑफ लिस्ट रिलीज केली ना की सीट अलॉटमेंट झालेल्या मुलांची तर त्याच्यामधून मी घेत आहे. तर हा ऑल इंडिया रँक फक्त एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बाकी एक तुम्हाला याच्यापेक्षा कमी ऑल इंडिया रँकवर पण सीट अलॉटमेंट होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही जस्ट नीट एक्झाम क्वालिफाय जरी केली असेल ना काउन्सिलिंगसाठी एलिजिबल असाल तर काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही शेवटपर्यंत ट्राय करा. तुम्हाला याच्यापेक्षा कमी स्कोरवर पण सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो कारण तुम्ही लास्ट इयरची कंडिशन बघितली तर बिलकुल अलग होती. ह्या वर्षीची कंडिशन जी आहे ती बिलकुल अलग राहील कारण लास्ट इयर बऱ्याच मुलांना असं वाटत होतं की नीट एक्झाम मध्ये जो आहे तो फ्रॉड झालाय त्याच्यामुळे आम्ही ड्रॉप घेतला आणि परत एक्झाम देईन, परत जर फ्रॉड झाला ना तर आमचं वर्ष पण वेस्ट जाईल आणि आमच्या हातात एमबीबीएस पण लागणार नाहीये. त्याच्यामुळे खूप साऱ्या मुलांनी जे भेटतंय ते कोर्स जॉईन करून जे आहे ते स्वतःचं करिअर डेव्हलप करायचा एक प्रयत्न केला होता. पण यावर्षी बरेच मुलं असे की ज्यांना गव्हर्नमेंट बीएमएस मिळतंय किंवा प्रायव्हेट बीएमएस मिळतंय पण त्यांचं एमबीबीएसचं स्वप्न आहे आणि त्यांना माहिती आहे की आपण जर थोडी मेहनत केली तर आपल्याला पुढच्या वर्षी 520, 510 किंवा 490 असा स्कोर आला तर एक एमबीबीएसचं कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. आणि यावर्षी एनटीएनं परत एकदम इमानदारीने एक्झाम घेतली त्याच्यामुळे खूप साऱ्या मुलांचा असा विश्वास बसला आहे की नेक्स्ट इयर पण एक्झाम मध्ये कुठल्याही प्रकारचे फ्रॉड न होता कट ऑफ जो आहे तो यावर्षी जो क्लोज होतोय ना त्याच्यापेक्षा 10 किंवा 15 मार्काने जास्त क्लोज होऊन सेमच कंडिशन तुम्हाला बघायला दिसून येऊ शकते. तर पहा आता जर आपण एससी कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तर जवळपास 5,41,352 एवढ्या ऑल इंडिया रँक क्लोज झाला होता आणि कॉलेज जे अलॉटमेंट झालं होतं लास्ट इयरला सर्वात कमी रँकवर ते शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज आहे ना बुलढाणा मधलं हेच अलॉटमेंट झालं होतं आणि सर्व कॅटेगरीसाठी सेम कॉलेज आहे ते मागील वर्षी सर्वात कमी कट ऑफ अलॉटमेंट झालं होतं. यावर्षी हे कॉलेज आहे ते सर्व कॅटेगरीची सेम कमी कट ऑफ अलॉटमेंट न होता याच्यामध्ये थोडासा चेंज पण होऊ शकतो. पण लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालं त्या कॉलेजचं नाव आणि तो ऑल इंडिया रँक किती होता याची मी तुमच्याबरोबर माहिती शेअर करत आहे. जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला जी की आपली एसटी कॅटेगरी आहे तर जवळपास 7,35,724 पर्यंत अलॉटमेंट झालेलं होतं आणि सेम कॉलेज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीचा जर आपण विचार केला फीजे कॅटेगरीचा तर जवळपास लगभग 5,31,242 पर्यंत सीट अलॉटमेंट झालं होतं. एनटीबी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 5,45,366 पर्यंत अलॉटमेंट झालेलं होतं. त्याच्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला तर या ठिकाणी एनटीसी कॅटेगरी बघायला मिळते आणि 5,44,633 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालं होतं. एनटीडी कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 5,33,798 पर्यंत तुम्हाला जे आहे ते बुलढाण्यामधलं कॉलेज या ठिकाणी बीएमएस ला लास्ट इयर सर्वात कमी रँक अलॉटमेंट झालेलं दिसायला येईल. त्यानंतर जर एसीबीसीचा आपण विचार केला तर 5,84,697 पर्यंत सीट अलॉटमेंट झालं होतं बीएमएस ला स्टेट कोट्यामधून गर्ल्स फ्री एज्युकेशन आणि कॅटेगरीच्या फीस मधून. ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर जवळपास 5,44,568 पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स 2025 ला पण लागू शकतो. ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर जवळपास 5,44,663 पर्यंत तुम्हाला जे आहे ते बीएमएस चे एक प्रायव्हेट कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं. आणि हा जो कट ऑफ आहे लास्ट इयरचा क्लोजिंग कट ऑफ आहे आणि 2022 पासून आम्ही काउन्सिलिंग करत आलो आहोत त्यामुळे आम्हाला एक आयडिया आहे की जो लास्ट इयरचा क्लोजिंग कट ऑफ असतो ना तर त्याच्या पुढच्या वर्षीचा क्लोजिंग कट ऑफ आहे त्यापेक्षा थोडा कमी किंवा नियर बाय सेमच क्लोज होतो, असा हाय जात नाहीये. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. किंवा अहिल्यानगरला एक गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज येणार आहे ना ते जर ऍड झालं तर हा कट ऑफ आणखीन पण तुम्हाला थोडासा कमी बघायला दिसून येऊ शकतो. आणि जर आपण आयक्यू कोट्याचा विचार केला तर आयक्यू किंवा एनआरआय कोट्यामधून तुम्हाला जस्ट क्वालिफाय मार्क पण एक बीएमएसचं चांगलं प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं. पण आयक्यू कोट्याची जी फीस असते ना ती जनरल कॅटेगरीच्या 3 पटीने जास्त असते आणि एनआरआय कोट्याची जी फीस असते ना तर ती जनरल कॅटेगरीच्या 5 पटीनं जास्त फीस असते. आम्ही काही बीएमएस कॉलेजचे तसंच सर्व एमबीबीएस कॉलेजचे फी स्ट्रक्चर पण चॅनलवर अपलोड केलेलं आहे तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते पण चेक करू शकता जेणेकरून की तुम्हाला एक स्टेट कोट्याची फीस, गर्ल्स फ्री एज्युकेशनची फीस आणि आयक्यू कोटा एनआरआय कोट्याची फीस किती असते यामधला डिफरन्स ऑटोमॅटिक जाणून येईल. तर पहा जो मी डाटा होता तुम्ही तुमच्याबरोबर एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून शेअर केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचसोबत जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी करून करणं असेल किंवा ऑल इंडिया च्या थ्रू कुठल्या पण राज्यामध्ये तुम्हाला एमबीबीएस पासून बीपीटीएस बीएससी नर्सिंग पर्यंत ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग पण जॉईन करू शकता. त्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.